राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार आता 2 दिवसात 20,000 रुपये अनुदान देणार आहे। फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांनी केली जाहीर घोषणा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पेरणीआधी 2 दिवसात 20,000 रुपयांपर्यंत अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। मग आता हे कोणत्या योजनेद्वारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे बघा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील 2 दिवसांमध्ये 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे। अनुदान शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता लावण्यात आलेली आहे। जर या पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हे 20,000 रुपये लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेल्या शेतकरी वर्ग सरकारवर खुश झाला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। काही ठराविक जिल्हे यात आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे। आता हे 14 जिल्हे जे तुमच्या जिल्ह्यात असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपये लाभ भेटणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेल्या आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसाल आणि या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पेरणीच्या आधी सरकारकडून तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तर मग कोणता जिल्हा पण पात्रता आहे आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की बघा। आता आपण पाहूया कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेली आहे ते बघा। यामध्ये बघा, राज्यातील शेतकरी हा PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसान योजनेचे 19 हप्ते घेतलेले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत घेतलेले असावेत। जर तुम्ही नमो शेतकरी आणि हा हप्ता घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा अनुदानाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा हा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। नेमकं पेरणीच्या आधी सरकारने पैसे देण्याचं का ठरवलं, याचं कारण म्हणजे शेतकरींना पेरणीसाठी थोडाफार हातभार लागावा, म्हणजेच ह्या योजनेचा हा उद्देश आहे। तर शेतकऱ्यांसाठी 20,000 रुपये हा अनुदान शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी आता लॉटरी काढली आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सरकारने लावले आहेत। फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष घेऊन बघायचं आहे। तुम्हाला कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत ते लगेच सांगतो। यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुम्ही PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असावेत। त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही राशन कार्ड असावेत, हा लाभ भेटणार आहे। सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे ती म्हणजे तुम्ही घरामध्ये पिवळे किंवा केशरी हे रेशन कार्ड असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा पुढे लगेचच पहा, तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता दुसरी पात्रता सांगितली ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची जी सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होत आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतेही व्यक्ती पेन्शन घेत नसावा। म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुमचे वडील असेल, तुमची आई असेल, जे कोणी सरकारी नोकरी करत आहेत तर ते रिटायरमेंट आहेत आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शन घेत असतील तर त्यांना हा लाभ आता दिला जाणार नाही।
तसेच तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमचा मुलगा सरकारी सेवेत असेल, म्हणजे तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल, पोलीस असेल किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीत असेल, तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार नाही। कारण सरकारचं म्हणणं आहे जे शेतकरी गरीब आहेत, गरजू आहेत, फक्त त्या शेतकऱ्यांना सरकार हा लाभ देणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून दिले जाणारे, मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, तर तुम्हाला मित्रांनो पुढे सांगत आहे। परंतु लक्षात ठेवा, या ठिकाणी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहेत। तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यामध्ये आहे का, हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे। तर बघा, यानंतरची तिसरी पात्रता अशी सांगण्यात आली, ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत पाहिजे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। या योजनेसाठी फक्त 2.5 लाखाच्या खाली जे उत्पन्न असेल त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे। 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। काही शेतकऱ्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा 15 लाख रुपयेपर्यंत असते, शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बँकेचे खाते या महत्त्वाच्या 12 बँकेमध्ये पाहिजे, ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की फक्त याच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। कारण हे जे पैसे आहेत ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणार आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहेत, तर तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून पण येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे। मग ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी आपण पाहणार आहोत। तर त्या 14 जिल्ह्यांची यादी आता या महत्त्वाच्या 12 बँकांना देण्यात आलेली आहे। या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आता 20,000 रुपये लाभ हा मिळणार आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या योजनेद्वारे मिळणार आहे, तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे। या 14 जिल्ह्यांच्या यादी ज्या 12 बँकांना देण्यात आलेली आहे, तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत त्याची लिस्ट एकदा आपण लगेच घेऊया। या जर 12 बँकेत तुमचे जर खाते असेल तर, आणि पुढचे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यांची नावे, जर त्या 14 जिल्ह्यांमध्ये तुमची जिल्हा असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता 20,000 रुपयाचं अनुदान या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर ते 14 जिल्हे आता आपण बघणारच आहोत। परंतु आता या ठिकाणी कोणकोणत्या बँकांना या 14 जिल्ह्यांची लिस्ट दिली आहे ते बघूया। पहिली बँक आहे युको बँक। युको बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची बँक आहे इंडियन बँक। इंडियन बँक ही केंद्र सरकारची बँक आहे। नंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक, या बँकेत सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची बँक आहे मित्रांनो बघा सेंट्रल बँक। सेंट्रल बँकमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची पुढची बँक आहे मित्रांनो ती तुम्ही बघा, नंतर आहे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्र बँक सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे अकाउंट ओपन आहेत। नंतरची आहे युनियन बँक। युनियन बँकमध्ये सुद्धा आता 20,000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँकमध्ये सुद्धा पैसे जमा होणार। नंतरची बँक आहे ICICI बँक। या बँकेत सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा होणार। नंतर आहे कोटक महिंद्रा बँक, ही बँक सुद्धा आहे। जिल्हा सहकारी बँक, या बँकेत सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्या पुढची बँक आहे मित्रांनो ती बघा बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे अकाउंट ओपन आहेत। त्यानंतर आहे BOI बँक, सेंट्रल बँक, या बँकेत सुद्धा पैसे जमा होणार आहे। नंतर आहे स्टेट बँक, स्टेट बँकेत सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतरची बँक आहे इंडियन पोस्ट बँक, या बँकेत सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी पैसे अकाउंट ओपन केलेले आहेत। या प्रकारच्या ह्या बँका आहेत, यामध्ये पैसे येणार। शेतकरी मित्रांनो, यामधील पहिली जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। या
लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा 20,000 रुपयाचा लाभ आता देण्यात येणार आहे। नेमकं तुम्हाला हा लाभ का देण्यात येणार आहे, कोणत्या योजनेद्वारे देण्यात येणार आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना हा लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण यामध्ये 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। पहिला जिल्हा तुम्हाला सांगून टाकला तो म्हणजे लातूर जिल्हा। 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। जर तुम्ही हिंगोलीचे जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील आता या 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। हा लाभ कसा मिळणार आहे ते तर तुम्हाला पुढे सांगायचंच आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता मिळणार आहे। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, या जिल्ह्याला सुद्धा मिळणार आता हा लाभ मिळणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि आधी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांचा लाभ सुद्धा कधी मिळणार आहे ते सुद्धा सांगणारच आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा पेरणीच्या आधी येत्या 2 दिवसांमध्ये हा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती समोरील आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर आताच्या बँक सांगितले या बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी वर्ग खूप गरीब आहेत। शेतकऱ्यांनी खूप सारे या जिल्ह्याचे नाव सुद्धा या यादीमध्ये घेण्यात आलेले आहे। तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो, यामध्ये खूप शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। या जिल्ह्यातील अकोला शेतकरी सुद्धा आत्महत्या केल्याचं सरकारला लक्षात आलं, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पिवळे व केशरी राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। अनेक शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकरीचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वर्धा। वर्धा जिल्ह्यातील शेतकरी, तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे। पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मध्ये सुद्धा अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत, त्यामुळे या जिल्ह्याला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यात सुद्धा लाभ हा शेतकरी माध्यमातून येत्या 2 दिवसात आता देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढला जिल्हा आहे नांदेड। जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी सुद्धा आढळून आले त्यांना मागील 2020 पासून 2025 पर्यंत आत्महत्या खूप सारे शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी केलेली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्डवरती हा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यात सुद्धा हा 20,000चा अनुदानाचा लाभ धाराशिव जिल्हा आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील असाल तर मला सुद्धा हा लाभ मिळण्यात येणार आहे। लास्ट जिल्हा म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेतकरी मित्रांना हा लाभ देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या ज्या 14 जिल्ह्यात सांगितले तर या 14 जिल्ह्यांमध्ये 9,000 रुपये देण्यात ठरवले आहे। तर 14 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आता जर असेल तर लवकरात लवकर तुम्हाला 9,000 रुपये देण्यात येणार आहेत। परंतु सरकारच्या माध्यमातून असं आढळून आले आहे की अजून पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही। लवकरच आता पेरणीच्या आधीच शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा सुद्धा सोडण्यात येणार आहे। तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी सुद्धा आली आहे, ती म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे की राज्य सरकार नमो शेतकरी योजना 7वा हप्ता देणार आहे तर तो पण लवकर येणार आहे आणि केंद्र सरकार जो PM किसान योजनेचा लाभ देत तर त्याचा 20वा हप्ता तो सुद्धा लवकर देणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। परंतु हे 14 जिल्हे सांगितले तर ते ही शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत। या जिल्ह्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून अन्नधान्याऐवजी त्यांना रोख रक्कम 9,000 रुपये आता देण्यात येणार
आहे। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून काहींना पीक विमा भेटलेला नाही। त्यांना पीक विमासुद्धा 10 ते 12 हजारपर्यंत अजून मिळायचा बाकी राहिला आहे। अशा शेतकऱ्यांना 10 ते 12 हजार रुपये मिळून 20,000 रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा सरकारवर खुश झाला आहे। लवकरच या